हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बाळासाहेब ठाकरेंवर TV9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरे। पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्वीट। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल। TV9च्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का, राजकीय वर्तुळात चर्चा। नरेंद्र मोदी महानटसम्राट, मोदी किती खोटारडे आहे हे लपलेलं नाही, नाना पटोलेंची मोदींवर टीका। राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही। आजचा मित्र उद्याचा शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता, हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणात माझं सरकार पाडलं। मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। मोदींचं खरं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। मोदींनी दारं उघडी केली तरी आम्ही समोर उभे राहणार नाही, संजय राऊतांची टीका। शरद पवारांना या वयात कुटुंब नाही सांभाळलं, महाराष्ट्र काय सांभाळणार, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला। शरद पवारांनी राज्यात जे वातावरण तयार केलंय त्यामुळे मोदींमध्ये भीती, शरद पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलं, रोहित पवारांचा हल्लाबोल। राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार तर KL शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी। डीपफेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे राज्य शासनाचे पोलीस महासंचालकांना आदेश, निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणार। 4 ते 6 मे दरम्यान आकाशात उल्का वर्षाव पाहायला मिळणार, उल्कांचा पाऊस सुरू झाला असून 4 ते 6 मे दरम्यान ते शिखरावर असल्याची नासाची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।